हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मी जसं काल पण म्हटलं होतं आणि त्याच्या आधीच्याही क्लासमध्ये म्हटलं आहे, आपल्याला इंग्लिशला चांगलं करण्यासाठी एका मिशन मोडमध्ये काम करायचं आहे. आणि या मिशन मोडमध्ये काम करत असताना आपल्याला व्होकॅब्लरीवरही काम करायचं आहे, आपल्याला ग्रामरवर पण काम करायचं आहे आणि आपल्याला आपल्या रीडिंगवर पण काम करायचं आहे. तर या तिन्ही गोष्टी आपल्या या रोजच्या क्लासमध्ये होतील. त्याच्यामुळे तुम्हाला हा रोजचा क्लास करणे आहे. राईट. नेक्स्ट 6 मंथ्समध्ये आपल्याला इंग्लिशची आपली लेवल एकदम टॉप क्वालिटीवर नेऊन ठेवायची आहे. ठीक आहे. तो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिले बिफोर वी स्टार्ट तुम्हाला सगळ्यांना एक आयडिया द्यायची आहे की यवतमाळमध्ये UPSCसाठी कोचिंग अवेलेबल नव्हती, म्हणून रेडियंट अकॅडमी आता यवतमाळच्या विद्यार्थ्यांसाठी UPSCचे क्लासेस घेऊन आला आहे. जून, जुलै, ऑगस्टमध्ये UPSCच्या नवीन बॅचेस सुरू होणार आहे. ऑफलाईन मोडमध्ये या पहिले बॅचेस असतील आणि नंतर मग या ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा सुरू होतील. तर इफ यू नो समवन हु इज इंटरेस्टेड इन डुईंग UPSC फाउंडेशन कोर्स, जस्ट लेट देम नो. ठीक आहे. तर चलो आता जाऊ आपण आपल्या मेन विषयाकडे. आपण काय करणार आहे या रोजच्या क्लासमध्ये, वी विल वर्क विथ 10 डिफरंट वर्ड्स. 10 नवीन शब्दांसोबत आपण काम करू. त्या शब्दांना समजून घेऊ, त्यांचे अर्थ समजू, त्यांचे सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आणि त्या शब्दांपासून बनणाऱ्या वाक्यांना पण समजू. ठीक आहे. वर्ड्स एकदा आपण समजलो की नंतर आपण जाणार आहे एडिटोरियलवर. द हिंदूमधला एक एडिटोरियल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. रोजच्या क्लासमध्ये एक आणणार आहे. त्या एडिटोरियलला आपण समजून घ्यायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून त्याच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स बनवले आहे मी. त्याचे उत्तरं तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. आपण मिळून करू. ठीक आहे. आणि नंतर ग्रामरचे काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी आणले आहे, तर त्या क्वेश्चन्सला सुद्धा आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. तो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वर्ड. पहिला जो वर्ड आहे आपल्या पुढे इथे तो आहे चेरिश. द फर्स्ट वर्ड वी हॅव इज चेरिश. चेरिश नावाचा हा वर्ड आहे. आता चेरिश म्हणजे काय? चेरिश म्हणजे काहीतरी तुम्हाला खूप आवडणं. बरोबर आहे. तुम्हाला खूप काहीतरी आवडणे म्हणजे एखादी गोष्ट जी तुमच्या आवडीची आहे, तुम्ही म्हणता मी ती चेरिश करतो. म्हणजे आय चेरिश यू बीइंग हिअर. म्हणजे तुमचं इथे असणं मला आवडतं. दॅट इज कॉल्ड चेरिश. तर आपण म्हणू शकतो आय चेरिश यू बीइंग हिअर. राईट. आता चेरिशमध्ये जसं म्हटलं आपण, टू प्रोटेक्ट, टू केअर फॉर लव्हिंगली. बरोबर आहे. किंवा टू होल्ड डिअर, कोणाला तरी जवळ वाटणे, कोणीतरी आपल्या जवळ असणे, आपल्याला आवडणे, त्याला आपण म्हणतो आपण ती गोष्ट चेरिश करतो. तर बघा, चेरिश करतो म्हणजे चेरिश हा व्हर्ब आहे. बरोबर आहे. इट इज अन ॲक्शन बिकॉज वी डू इट. बरोबर. आय चेरिश असं जेव्हा म्हणतो तेव्हा चेरिश इज अन ॲक्शन. आता याचा सिनॉनिम काय होईल? मग सिनॉनिम होऊ शकतो याचा क्लिंग टू. क्लिंग टू म्हणजे एखाद्या गोष्टीला पकडून ठेवणे. बरोबर आहे. चेरिश करणे म्हणजे आपल्याला आवडतं तर आपण त्या गोष्टीला पकडून ठेवतो. असं मला आवडतं तुम्ही इथे असणे तर मी तुम्हाला पकडून ठेवलं असं. तर ते क्लिंग टू. हे बघा, सिनॉनिम्स म्हणजे एक्झॅक्टली सिमिलर अर्थाचे शब्द नसणार आहे. कुठलेच दोन शब्द एक्झॅक्ट सिमिलर मिनिंगचे नसतात. काहीतरी त्याच्यात कंटेक्स्च्युअल डिफरन्स असतोच. ठीक आहे. क्लिंग टू असू शकतो किंवा प्राईज. प्राईज म्हणजे मिळालेलं प्राईज नाही, प्राइज्ड पोझिशन सारखं. म्हणजे तुम्ही माझ्या जवळ असणे हे माझ्यासाठी एक प्राइज सारखं आहे. बरोबर आहे. तो दॅट इज प्राइज. इथे ट्रेजर. ट्रेजर म्हणजे खजीना. बरोबर है. तो खजाने जैसे तुम मेरे पास हो, तो इसलिए वो ट्रेजर भी उसका सिनोनिम हो सकता है. आणि होल्ड डिअर हे तर आपण इथे सुद्धा वापरलं आहे. बरोबर. तर हे झालं तुमचं प्राइज्ड पोझिशन. लक्षात आलं. नेक्स्ट, प्राइज्ड पोझिशन म्हणजे त्याला आपण काय करतो? मग चेरिश करतो. अँटोनिम काय होऊ शकतं? तुम्हाला कुठली तरी गोष्ट जवळ असणे हे आवडतं, त्याला आपण म्हणतो चेरिश करणं. पण समजा ती गोष्ट नसेल, म्हणजे नको असेल, न आवडणारी गोष्ट, मग आपण काय करतो? त्याला दुर्लक्ष करतो. वी अवॉइड इट ऑर वी निग्लेक्ट इट. त्यामुळे निग्लेक्ट करणे, अवॉइड करणे, इग्नोर करणे, हे सुद्धा हे काय झाले? त्याचे अँटोनिम्स करणे. तुम्हाला खूप प्रेम आहे कोणावर म्हणून ती व्यक्ती जवळ असणं तुम्हाला आवडतं. मला ते प्रेम नसेल तर मग काय म्हणू? टू हेट समवन बीइंग देअर. बरोबर आहे. यू लव्ह समवन बीइंग देअर, यू विल से आय चेरिश यू बीइंग विथ मी. इफ यू डोंट लव्ह समवन, यू विल से आय हेट यू बीइंग विथ मी. बरोबर आहे. तर चेरिश करणे म्हणजे कोणीतरी जवळ असलेलं आपल्याला आवडणे.
राईट. मग आता याचं वाक्य काय बनू शकतं? तेव्हा कुठलाही शब्द आला ना की त्याचं वाक्य बनतपर्यंत प्रयत्न करायचा आपल्याला. चुकीचे बनवा वाक्य चालेल, पण काय करायचं, मला जर करेक्ट वाक्य जर बनवायचे असतील ना तर एक सोपी मेथड सांगतो. जेव्हा तुम्ही मीनिंग शोधता ना गुगलवर, तेव्हा मीनिंग शोधल्यानंतर तिथे खाली एक्झाम्पल दिले असतात. त्या एक्झाम्पलला घ्यायचं आणि तिथे पहिले सुरुवात करताना नेम बदलून पहा, प्रोनाऊन बदलून पहा, ऑब्जेक्ट बदलून पहा, असं काहीतरी बदलून एक वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे बघा काय केलं, आय चेरिश द टाइम आय स्पेंट विथ यू. तुझ्यासोबत जो वेळ घालवला तो माझ्या आठवणीत आहे, माझ्या आवडीचा तो वेळ आहे, म्हणून मी आय चेरिश द टाइम. व्हॉट डू आय चेरिश? आय चेरिश द टाइम आय स्पेंट विथ यू. समजलं? समजलं हे वाक्य? क्लिअर आहे? चलायचं दुसऱ्या वर्डवर. दुसरा जो वर्ड आहे आपला आजचा तो आहे क्रुशल. क्रुशल. क्रुशलचा अर्थ काय? क्रुशल म्हणजे समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूपच महत्त्वाचं जर काही असेल तर त्याला आपण क्रुशल आहे असं म्हणतो. हा क्रुशल जो आहे हा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. इट इज अन ॲडजेक्टिव्ह. हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. क्रुशल इज अन ॲडजेक्टिव्ह. समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर मोस्ट इम्पॉर्टंट. मग याचे सिनोनिम्स काय असू शकतात? सिनोनिम्स असू शकतात व्हायटल. व्हायटल म्हणजे समथिंग, सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल माहिती आहे व्हायटलचं? व्हायटल अमाइन्स. बरोबर आहे. अमाइन्स हे बॉडीला लागतात. बरोबर आहे. व्हायटल अमाइन्स. म्हणून या व्हायटल अमाइन्सचा शॉर्ट फॉर्म काय झाला? व्हायटल अमाइन्सचा शॉर्ट फॉर्म काय होतो? विटामिन्स. विटामिन्स. बरोबर आहे. तर विटामिन्स आर नथिंग बट शॉर्ट फॉर्म ऑफ व्हायटल अमाइन्स. म्हणजे असे अमाइन्स जे खूप महत्त्वाचे आहे, क्रुशल आहे. तर क्रुशल म्हणजे व्हायटल. बरोबर आहे, व्हेरी इम्पॉर्टंट असं. क्रिटिकल. क्रिटिकल एक्झॅक्ट सिनोनिम नाही होणार, पण क्रिटिकल म्हणजे पण अशीच गोष्ट की जी महत्त्वाची आहे, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ती जर गोष्ट नसेल तर मग कदाचित आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. बरोबर आहे. तर क्रिटिकल. नंतर आहे इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे पुन्हा महत्त्वाचं, खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर क्रुशलचा अर्थ समजला तुम्हाला? क्रुशल म्हणजे समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याचा अँटोनिम काय होऊ शकतो मग? तर बघा, इम्पॉर्टंट आहे म्हणजे याचा अँटोनिम काय होईल? अनइम्पॉर्टंट. बरोबर आहे. अनइम्पॉर्टंट. अन हा प्रिफिक्स लागला इकडे निगेटिव्ह करायसाठी, पण प्रत्येक वेळेस अन वगैरे नाही लागत. बरोबर आहे. जसं इसेन्शियलचा अपोजिट किंवा क्रुशलचा अपोजिट अँटोनिम हा नॉन इसेन्शियल होतो. तर नॉन, इथे नॉन इसेन्शियल लागलाय. पहा, लक्ष द्या. इट इज नॉट अनइसेन्शियल, इट इज नॉन इसेन्शियल. आणि इम्पॉर्टंटचं निगेटिव्ह होतं अनइम्पॉर्टंट. आपण जेव्हा स्पॉटिंग एरर्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना तेव्हा हे अशा टाईपच्या वर्डमध्ये चुकीचे प्रिफिक्सवाले एक्झाम्पल्स येतात. म्हणजे इसेन्शियलसाठी अनइसेन्शियल असं देऊन देतील. तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इट इज नॉन इसेन्शियल. इट इज नॉट अनइसेन्शियल, इट इज नॉन इसेन्शियल. लक्षात आलं? ठीक. चलो आता याचं सेंटेन्स बनवतो. तर सेंटेन्स बघा इथे काय बनलं. हिज रोल इज क्रुशल इन द अपकमिंग सिरीज. आता कुठली तरी एक सिरीज येणार आहे आणि त्या सिरीजमध्ये तो कोणीतरी प्लेयर असेल, त्या प्लेयरचा रोल खूप क्रुशल आहे, खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर इथे क्रुशलचा अर्थ काय होतो? खूप महत्त्वाचा, और इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक वाक्य बघा, त्याच्यात थोडासा चेंज केला आणि त्या वाक्यामधला डिफरन्स आपण समजण्याचा प्रयत्न करू. इथे काय म्हटलंय? हिज रोल इज क्रुशल टू द अपकमिंग प्रोजेक्ट. अगेन हिज रोल इज क्रुशल. इथपर्यंत दोन्ही वाक्य सेम आहे. हिज रोल इज क्रुशल. पण आता क्रुशलच्या वेळेस, क्रुशलच्या नंतर दोन्ही ठिकाणी वेगवेगळे प्रिपोजिशन्स वापरले आहे. इकडे वापरलाय हिज रोल इज क्रुशल इन, इथे वापरलाय हिज रोल इज क्रुशल टू. का? कारण इथे सिरीजमध्ये त्याचा काहीतरी रोल असणार आहे. व्हेअर ॲज प्रोजेक्टसाठी तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रोजेक्टसाठी त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टीला थोडंसं समजा. बरोबर आहे. तर जेव्हा आपण गोष्ट म्हणत असतो हिज रोल इज क्रुशल और हिज रोल इज इम्पॉर्टंट टू द प्रोजेक्ट अँड हिज रोल इज इम्पॉर्टंट इन द सिरीज. राईट. देर इज सम डिफरन्स. लक्षात आला हा विषय? एकदम क्लिअर आहे. चलायचं नेक्स्ट दोन वर्ड्सकडे. नेक्स्ट स्लाइडला अजून दोन वर्ड्स आहे आपल्याकडे. विल वर्क विथ 10 वर्ड्स डेली. है ना, 10 शब्द शिकू. नेक्स्ट आता इथे जो वर्ड आहे
तो वर्ड आहे, इथे जो वर्ड आहे आपला, हा तो वर्ड आहे ऑप्टिमाइज. आता ऑप्टिमाइजचा अर्थ काय असतो? ऑप्टिमाइज म्हणजे एखाद्या गोष्टीचा असा वापर करणे की त्याच्यातनं आपल्याला मॅक्सिमम गेन होईल, है ना. म्हणजे त्या गोष्टीला इतकं व्यवस्थित डेव्हलप करणे की ती परफेक्शनच्या लेव्हलला पोहोचली पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला मॅक्सिमम फायदा झाला पाहिजे. मॅक्सिमम फायदा करून घेण्यासाठी एखाद्या गोष्टीला आपण काय करतो? ऑप्टिमाइज करत असतो, बरोबर आहे. त्याचा ऑप्टिमम वापर करत असतो. पहा, इथून अजून एक शब्द बनतो तुमचा, ऑप्टिमम, है ना. ऑप्टिमम हा जो शब्द आहे तुमचा, हा झाला ऑप्टिमाइज पासूनच बनलेला आहे. ठीक आहे. तर ऑप्टिमम म्हणजे एखाद्या गोष्टीचा व्यवस्थित वापर करणे, है ना. आणि ऑप्टिमम म्हणजे एखाद्या गोष्टीचा व्यवस्थित वापर करणे, एकदम परफेक्ट वापर करणे. वेअर ॲज ऑप्टिमाइज म्हणजे एखाद्या गोष्टीला असं वापरणे की त्याच्यातनं आपल्याला मॅक्सिमम बेनिफिट झाला पाहिजे. मोर ऑर लेस दोघांचा अर्थ सेम आहे. लक्षात आलं. आता याचे आपण सिनोनिम्स बघू. काय आहे सिनोनिम? ऑप्टिमाइजचा सिनोनिम आहे गेट द मोस्ट आउट ऑफ इट. म्हणजे सिनोनिम म्हणजे एक शब्द असायला पाहिजे पण याचा पूर्ण अर्थ एखाद्या गोष्टीतून मॅक्सिमम बेनिफिट घेणे, बरोबर है ना. त्या गोष्टीला कसं करणे? एकदम इतकं परफेक्ट करणे, इफेक्टिव्ह करणे किंवा ॲज परफेक्ट ॲज पॉसिबल करणे, मॅक्सिमाइज करणे एखाद्या गोष्टीचं, किंवा एखाद्या गोष्टीला पूर्णपणे युटिलाइज करणे. हे याचे सिनोनिम्स झाले, म्हणजे सेम अर्थाचे वर्ड झाले और फ्रेजेस झाल्या. आता इथे दिला आहे अँटोनिम. अँटोनिम काय असू शकतं? एखाद्या गोष्टीला जसं खूप परफेक्ट करणे, चांगलं करणे, याचा अँटोनिम काय असू शकतं? त्याला डिक्लाइन करणे, त्याच्यात डिक्लाइन होणे, म्हणजे त्याची क्वालिटी कमी होणे, दॅट इज डिक्लाइन. किंवा ती गोष्ट वीक होत जाणे, है ना. किंवा त्याच्यात रिग्रेस येत जाणे. रिग्रेस म्हणजे इट इज अपोजिट ऑफ प्रोग्रेस. प्रोग्रेस पुढे जाणे, रिग्रेस मागे येणे, बरोबर आहे. तर रिग्रेस सुद्धा याचा अँटोनिम असू शकतो. आता वाक्य बनवून बघू बरं, एक सेंटेन्स बनवून पाहू आपण ऑप्टिमाइजचं. कसं बनवू शकतो? आपण म्हणू शकतो की वी हॅव डिसाइडेड टू ऑप्टिमाइज द यूज ऑफ स्पेस. आम्ही निर्णय घेतला आहे की आमच्याकडे जी जागा आहे त्याचा वापर आता आम्ही ऑप्टिमाइज करणार आहे. ऑप्टिमाइज म्हणजे त्याला व्यवस्थित वापरणार आहे, जेणेकरून जागा वेस्ट जायला नको. प्रत्येक इंच आणि इंच, स्क्वेअर फूट आणि स्क्वेअर फूट वापरता आला पाहिजे. दिस इज कॉल्ड ऑप्टिमायझेशन ऑफ यूज ऑफ स्पेस. आता ऑप्टिमाइज हा जो झाला हा वर्ब आहे, कारण आपण ऑप्टिमाइज करतो, बरोबर आहे. मग याचा आत्ताच मी काय म्हटलं, याचा नाउन फॉर्म पण आपण तयार केला. कुठला? आपण ऑप्टिमायझेशन पण म्हणू शकतो त्याला, बरोबर आहे. आलं लक्षात? क्लिअर आहे हा विषय. याच्यापासून दुसरा शब्द काय बनलाय? ऑप्टिमम, बरोबर आहे. अजून एक शब्द आहे, लक्षात आलं? ऑप्टिमाइज. क्लिअर आहे. चलायचं पुढे. नेक्स्ट वर्ड आहे स्पॉन्टॅनियस. स्पॉन्टॅनियस तुम्ही कधी ऐकलं असेल, है ना, की ही इज व्हेरी स्पॉन्टॅनियस. तो व्यक्ती कसा आहे? एकदम स्पॉन्टॅनियस आहे. स्पॉन्टॅनियस आहे म्हणजे तो पटकन निर्णय घेतो, एकदम जल्दी से वो डिसिजन ले लेता, है ना. तो कसा काय म्हणतो आपण त्याला? इम्पल्सिव्ह प्रकारचा व्यक्ती आहे, है ना. पटकन निर्णय घेतो, जास्त प्लॅनिंग वगैरे राहत नाही त्याच्या वर्ड्सच्या सिलेक्शनमध्ये किंवा डिसिजन घेण्यामध्ये जास्ती प्लॅनिंग राहत नाही. तर स्पॉन्टेनियस म्हणजे कसं असू शकतं? समथिंग हॅपनिंग ऑर डन. एक तर ती गोष्ट स्वतः होत असेल किंवा कोणी करत असेल, है ना. कशी? सडनली करत असेल, एकदम अचानक. अँड इन अनप्लान्ड वे म्हणजे त्याचं प्लॅनिंग नाही आहे, अचानक केलेली गोष्ट आहे, सडनली. एक तर पटकन केली आहे, बिना प्लॅनिंगची केली, राईट. तो याला म्हणतो आपण स्पॉन्टेनियस. म्हणजे कसे असतात हे? आता याच्यासाठी तुम्ही कुठले शब्द अजून वापरू शकता? एक वापरू शकता तुम्ही इम्प्रॉम्प्टू. इम्प्रॉम्प्टू म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो ना की इम्प्रॉम्प्टू काहीतरी बोल, म्हणजे पटकन बोल, बरोबर आहे. किंवा दुसरं इम्पल्सिव्ह, अचानक इम्पल्स आला, असं करायला पाहिजे, करून घेतलं. म्हणजे आपण म्हणतो ना सकाळी उठले, पाऊस दिसतोय, हां चला फिरून येऊ, बाहेर जाऊन कुठेतरी भजे खाऊन येऊ. सो दॅट इज इम्पल्सिव्ह. अचानक तुम्हाला वाटलं करावं, करून टाकलं. इन्स्टिंक्टिव्ह. इन्स्टिंक्टिव्ह म्हणजे पण स्पॉन्टेनियसच होतं बरं, स्पॉन्टेनियस सारखं, की तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्ट्सवर निर्णय घेता. एखादा क्वेश्चन वाचला तुम्ही
आणि वाचल्या वाचल्या तुम्ही कुठेतरी इंग्लिश वाचलं आहे, तुमचं इंग्लिश बरं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की याचं उत्तर हे असायला पाहिजे आणि तुम्ही पटकन त्याचा आन्सर क्लिक करून पुढे जाता. तुम्ही जास्त त्याच्या मागे मग विचार करत नाही, डोकं लावत नाही. दॅट डिसिजन इज इन्स्टिंक्टिव्ह आणि पटकन घेतल्यामुळे इट इज स्पॉन्टॅनियस. बरोबर. अँटॉनिम याचे अपोजिट्स काय असू शकतात मग? जी गोष्ट आरामात विचार करून केलेली आहे दॅट इज अपोजिट ऑफ स्पॉन्टॅनियस. विचार करून म्हणजे कॅल्क्युलेटेड असू शकते ती, प्लान्डही असू शकते ती, किंवा ती प्रीमेडिटेटेड असू शकते. प्रीमेडिटेटेड, प्रीचा अर्थ आहे आधीच, कुठेही प्री लागला म्हणजे गोष्ट समजून घ्या आधी. प्रीमेडिटेटेड, मेडिटेटेड म्हणजे ध्यान करणे आहे ना, तर ज्याचं ध्यान तुम्ही पूर्वीच केलेलं आहे, आधीच केलेला. ध्यान म्हणजे विचार या पण अर्थाने वापरतो. ज्याचा विचार तुम्ही आधीच केला आहे दॅट इज प्रीमेडिटेटेड. तुम्ही जर क्रिकेट बघत असाल आणि इंग्लिशमध्ये कॉमेंट्री ऐकत असाल तर त्याच्यात तुम्ही ऐकलं असेल की द शॉट वॉज प्रीमेडिटेटेड, म्हणजे त्या शॉटचा विचार त्यांनी आधीच करून ठेवला होता. मग बॉल शॉर्ट येऊ की नाही येऊ यांनी बिचाऱ्यांनी फुल शॉट मारायचा विचार आधीच करून ठेवला होता. दॅट इज प्रीमेडिटेटेड. तर हे जे प्रिफिक्स असतात ना याच्यावर लक्ष द्या. दिस इज अपोजिट ऑफ स्पॉन्टॅनियस. स्पॉन्टॅनियस म्हणजे पटकन, अचानक. आता याचं वाक्य बनवू आपण. काय वाक्य बनतं याचं? ही डिसाइडेड टू क्विट द जॉब अँड हिज डिसिजन वॉज स्पॉन्टॅनियस. त्यांनी निर्णय घेतला नोकरी सोडायचा आणि हा जो निर्णय होता त्याचा तो कसा होता? स्पॉन्टॅनियस होता, म्हणजे अचानक होता. आता एक गोष्ट समजायची गरज आहे. या शब्दाला, या वर्डला OUS लागलाय आणि ज्या पण वर्डला OUS लागतं तो ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजे तो कशाबद्दल तरी माहिती देत असतो. नाऊनबद्दल. कशाबद्दल? काय? नाऊनबद्दल माहिती देत असतो. तर इथे स्पॉन्टॅनियस कशाबद्दल माहिती देत आहे? इट हॅज टू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन. मग इथे नाऊन कोणता आहे? तर डिसिजन. SION लागलेला शब्द आहे डिसिजन. तर कसं डिसिजन? स्पॉन्टॅनियस डिसिजन. म्हणून डिसिजन हा नाऊन आहे आणि स्पॉन्टॅनियस हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, लक्षात आलं? चलने का नेक्स्ट सेंटेंस पे चलो. नेक्स्ट इव्हॉल्युशन. आता नवीन शब्द काय आपल्याकडे? इव्हॉल्युशन. आपण काय करू? बिफोर गेटिंग इन टू द मिनिंग आपण पहिले त्याचं वाक्य समजू. आता वाक्य वाचू, त्याच्यातनं तुम्ही अर्थ लावू शकता का बघा. बिफोर यू रीड. हिज इव्हॉल्युशन ॲज अ स्मार्ट स्टुडंट इज फॅसिनेटिंग. त्याचं जे इव्हॉल्युशन झालं आहे ॲज अ स्मार्ट स्टुडंट हे खूप फॅसिनेटिंग आहे. फॅसिनेटिंग म्हणजे खूपच अचंबित करणारं, खूप चांगलं, अचंबित करणारं इन अ गुड वे. दॅट इज फॅसिनेटिंग, है ना. मग म्हणजे तो जेव्हा आला होता तेव्हा तो एक साधारण विद्यार्थी होता. जास्ती स्मार्टनेस त्याच्यात दिसत नव्हती, असेल पण दिसत नव्हती. पण आता तो एक स्मार्ट स्टुडंट झाला आहे. बरोबर आहे. आता त्याच्यात ती स्मार्टनेस आली आहे. तर त्याचं काय झालं आहे? त्याचं ग्रोथ झालेली आहे. म्हणजे तो काय झाला आहे? तो इव्हॉल्व्ह झाला आहे. म्हणजे त्याच्यात काय झालं आहे? कुठली गोष्ट झाली आहे त्याच्यात झाला आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ चेंज ऑर डेव्हलपमेंट. मुख्यतः डेव्हलपमेंटच्या हिशोबानेच आपण इव्हॉल्युशन वापरतो. इव्हॉल्युशन म्हणजे एकदम खालच्या लेवलपासून वरपर्यंत छान ग्रोथ होत जाणे, स्टेप बाय स्टेप ग्रोथ होणे, दॅट इज कॉल्ड इव्हॉल्युशन. ठीक आहे. म्हणजे आता याचे सिनोनिम्स कुठले होतील बघा बरं. एक तर डेव्हलपमेंट हा आहेच सिनोनिम त्याचा. डेव्हलपमेंट ही इव्हॉल्युशनचाच एक भाग आहे. ग्रोथ म्हणजेच इव्हॉल्युशन किंवा प्रोग्रेस हे शब्द सुद्धा तुम्ही इव्हॉल्युशनचे सिनोनिम्स म्हणून वापरू शकता. अपोजिट काय होईल? जर इकडे प्रोग्रेस आहे तर अपोजिट काय होईल? हा शब्द दुसऱ्यांदा येतो आहे आज आपल्याला, रिग्रेस. प्रोग्रेसचा अपोजिट रिग्रेस. बरोबर आहे. किंवा एक होऊ शकतं स्टॅग्नेशन. आता व्हॉट डू यू मीन बाय स्टॅग्नेशन? स्टॅग्नेट असा वर्ड आहे तो, स्टॅग्नेट. स्टॅग्नेट म्हणजे TE लागायला पाहिजे तिथे. स्टॅग्नेट किंवा स्टॅग्नेशन म्हणजे थांबून जाणे, एकदम थांबून जाणे. याचा नाउन फॉर्म आहे, सॉरी ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे स्टॅग्नंट. जे पाणी थांबलं असतं ना, जे पाणी वाहत नसतं, थांबलेलं असतं, त्याला आपण म्हणतो
स्टॅग्नंट वॉटर, स्थिर पाणी, थांबलेलं पाणी. तर जी गोष्ट थांबली आहे ती ग्रो होते आहे का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायचं आहे की स्टॅग्नंट राहायचं आहे? तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायचं आहे. इव्हॉल्व्ह व्हायचं असेल तर काय करावं लागेल? एफर्ट्स घ्यावं लागतील जरासे. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही घेताय, भरपूर एफर्ट्स घेताय. आलं लक्षात? तो दिस इज इव्हॉल्युशन. क्लिअर? चलो नेक्स्ट, ॲडेप्ट. ॲडेप्ट, ॲडेप्ट म्हणजे काय? ॲडेप्ट हा जो वर्ड आहे ना, हा तुम्ही वाक्य वाचायचा आधी, वाक्यावरनं लावण्याचा प्रयत्न करता का? वरचं नका वाचू, पहिले वाक्य वाचा. माय ब्रदर इज ॲडेप्ट ॲट प्लेइंग चेस. तुम्ही एक शब्द ऐकला असेल ज्याचं नाव आहे ॲडॅप्ट. हा शब्द कदाचित ऐकला असेल तुम्ही, ॲडॅप्ट. ॲडॅप्ट इज डिफरंट अँड ॲडेप्ट इज डिफरंट. ॲडेप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीत खूपच चांगलं असणे, बरोबर आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीत चांगले असाल तर तुम्ही त्या गोष्टीत ॲडेप्ट आहे. म्हणजे कसे आहे तुम्ही? तुम्ही त्या गोष्टीत एक तर हायली स्किल्ड आहे, यू आर एक्सिलेंट इन इट, or you are well trained in that thing, or you are an expert in that thing. मी त्या गोष्टीत एक्सपर्ट आहे, यू आर अन एक्सपर्ट ॲट दॅट थिंग, बरोबर आहे. तर तुम्ही ॲडेप्ट आहे म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे की तुम्ही माहिर हो. याच्यासाठी आपल्या ह्याच्यात तुम माहिर हो उस चीज, ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲडेप्ट. आणि ॲडॅप्ट हा शब्द याच्याच सारखा आहे, बस ईच्या ऐवजी ए आहे. ॲडॅप्ट म्हणजे काय? ॲडॅप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीची ॲडजस्टमेंट करून घेणे, बरोबर आहे. एखाद्या गोष्टीची काय करून घेणे? ॲडजस्टमेंट करून घेणे. आपण म्हणतो ना, आय हॅव ॲडॅप्टेड टू धिस एन्व्हायरमेंट. म्हणजे समजा उद्या तुम्हाला नोकरी लागणार आहे बँकेत. आता तुम्हाला नोकरी लागल्यानंतर तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या गावात पाठवल्या जाऊ शकतं आणि जाईलच कधी ना कधी. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या नवीन शहराशी काय होऊन जाल, म्हणजे तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्याल ना. तर त्याला आपण म्हणतो मी या नवीन शहराशी काय करून घेतला? ॲडॅप्ट करून घेतले. समजलं? तो दिस इज ॲडॅप्ट. आणि अजून एक शब्द सांगतो आता. जसा हा ॲडेप्ट आहे, हा ॲडॅप्ट आहे म्हणजे ॲडजस्ट करून घेणे. अजून एक शब्द आहे, इकडून लिहितो, सॉरी, तो आहे ॲडॉप्ट. ADOPT, ADEPT, ADAPT अँड ADOPT. ॲडॉप्ट. ॲडॉप्ट करून घेणे म्हणजे दत्तक घेणे, बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा व्यक्तीला किंवा गोष्टीला तुम्ही तुमच्याजवळ घेऊन घेता, दत्तक घेता, त्याला म्हणतात ॲडॉप्ट केलं, है ना. आपण पाहिलं असेल आपल्या शहरांमध्ये पपीज जे असतात ना, डॉग्सचे पिल्लं, पपीज, त्या पपीजचे ॲडॉप्शन प्रोग्राम्स वगैरे असतात की त्यांना ॲडॉप्ट करून घ्या, बरोबर आहे. तर त्याला म्हणतात ॲडॉप्ट करणे. आलं लक्षात? ही तिन्ही शब्द, ॲडेप्ट, ॲडॅप्ट आणि ॲडॉप्ट. ॲडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे, ॲडॅप्ट म्हणजे ॲडजस्ट करून घेणे, आणि ॲडेप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीत माहिर असणे, हायली स्किल्ड, ट्रेंड ऑर ॲन एक्सपर्ट असणे. तर याचा सिनोनिम काय काय असू शकतात? प्रोफिशियंट. प्रोफिशियंट हा प्रोफेशनल सारखाच शब्द आहे. तुम्ही प्रोफेशनल आहे म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत खूपच चांगले आहे. तुम्ही प्रोफिशियंट आहे म्हणजे यू आर एक्सेलंट ॲट दॅट थिंग. त्या गोष्टीत ती पण गोष्ट करायची आहे त्याच्यात तुम्ही खूपच चांगले आहे. स्किलफुल हा इथूनच आलेला आहे शब्द. ऑर यू आर अकम्प्लिश्ड इन दॅट, करण्यात एकदम एक्सिलेंट किंवा चांगले आहे, सेम अर्थ होतो त्याचा. अँटोनिम काय होऊ शकतो पहा. ॲडेप्टचा अपोजिट इज इनेप्ट. इनेप्ट म्हणजे तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी स्किलफुल नाही आहे, तुमच्याकडे ती स्किलच नाही आहे जी त्या गोष्टीसाठी लागते, बरोबर. म्हणजे तुम्हाला पायलट उद्या बनायचं असेल तर सध्या तुम्ही तर इनेप्ट आहे, कारण तुम्हाला विमान उडवता येत नाही, एवढ्या लोकांचा जीव तुमच्या हातात कोणी देणार नाही आहे. यू आर इनेप्ट असं म्हणू आपण. ऑर यू आर अनस्किल्ड, ऑर यू आर इनएफिशियंट. तुमची एफिशियन्सी सुद्धा तेवढी नाही, इनएफिशियंट आहे. तर हे शब्द येऊ शकतात. आलं लक्षात? वाक्य आपण मगाच बघितलं, माय ब्रदर इज ॲडेप्ट ॲट प्लेइंग चेस, है ना, ॲट प्लेइंग चेस. बरं, आता ही गोष्ट पण लक्षात आहे, ॲडेप्ट सोबत ॲट वापरलाय. इन वापरायचे आधी, आर्काइक इंग्लिश म्हणतात त्याला. जुन्या इंग्लिशमध्ये ॲडेप्ट सोबत इन वापरायचे. मॉडर्न इंग्लिशमध्ये वी यूज ॲट विथ ॲडेप्ट. ॲडेप्ट सोबत आपण काय वापरतो? ॲट. सो आय एम ॲडेप्ट ॲट, ही इज ॲडेप्ट ॲट समथिंग असं म्हणायचं.
समझलं? चलने का आगे अगले वर्ड पे 10 शब्द आहे बरं आपल्याला. चलो नेक्स्ट वर्ड पे चल. नेक्स्ट वर्ड कोणता आहे? तेव्हा खूप सुंदर वर्ड आहे हा. सिरीन. कुठला वर्ड आहे? सिरीन. सिरीन म्हणजे सिरीन ॲटमॉस्फिअर आहे आपण म्हणतो. की जर कुठे गेलो ना आपण ॲटमॉस्फिअरला म्हणतो. म्हणजे तुम्ही जर एखाद वेळेस असे गोवाला वगैरे फिरायला गेले, साऊथ गोवामध्ये गेले, एखाद्या बीचवर बसून आहे, तुम्ही म्हणाल वा सिरीन ॲटमॉस्फिअर आहे. सिरीन ॲटमॉस्फिअर म्हणजे एकदम शांत, काम ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड सिरीन ॲटमॉस्फिअर, है ना. तर सिरीन म्हणजे काय होतं? एकदम काम और पीसफुल. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ट्रँक्विल म्हणू शकतो. ट्रँक्विल म्हणजे स्थिर, शांत, दॅट इज ट्रँक्विल. बरोबर आहे. स्थिर आणि शांत म्हणजे ट्रँक्विल. पण आता पहा, मगाशी मी तुम्हाला एक शब्द सांगितला होता स्टॅग्नंट. आठवतं का? स्टॅग्नंट. स्टॅग्नंटचा अर्थ काय आहे? समथिंग विच हॅज स्टॉप्ड, जे थांबलेलं आहे, एकाच ठिकाणी थांबलेलं. स्टॅग्नंट हॅज निगेटिव्ह कनोटेशन्स. पहा, स्टॅग्नंटला निगेटिव्हिटी आहे, म्हणजे चालणारी गोष्ट थांबलेली आहे म्हणजे स्टॅग्नंट आहे. ट्रँक्विलला निगेटिव्हिटी नाही आहे, पॉझिटिव्हिटी आहे. ट्रँक्विल म्हणजे तो पण स्थिरच होतो, पण तो कोणता स्थिर आहे? तो कामनेसवाला स्थिर आहे, तो रिलॅक्स्डवाला स्थिर आहे. बघा, दोघांचे अर्थ स्थिरच होतात. ट्रँक्विल म्हणजे ही स्थिर, स्टॅग्नंट म्हणजे स्थिर. स्टॅग्नंट हे निगेटिव्हिटीवाला आहे, थांबता थांबता, चालता चालता थांबून गेला, थांबला, अडकून बसलेला आहे, स्टॅग्नंट आहे. ट्रँक्विल म्हणजे त्याला जाण्याची गरज नाही, ही इज रिलॅक्स्ड, काम, कंपोज्ड, स्थिर आहे. ठीक आहे. असा फरक आहे दोघांमध्ये. क्वाइट है ना, क्वाइट पाहिजे इथे, आणि रिलॅक्स्ड इथे क्वाइट पाहिजे, QUIET पाहिजे. अँटोनिम. अँटोनिम काय? नॉइझी, खूप आवाज, गडबड, गोंधळ, डिस्टर्बन्स. ॲजिटेटेड. ॲजिटेटेड म्हणजे असा चिडचिडा झालेला, चिडलेला, ज्याला राग आला आहे ना, त्याला आपण म्हणतो तो ॲजिटेटेड आहे. बरोबर आहे. याच्यावरनच तुम्ही एक शब्द ऐकलं असेल, ॲजिटेशन. ॲजिटेशन. ॲजिटेशन म्हणजे फार्मर्स ॲजिटेशन, म्हणजे प्रोटेस्ट. फार्मर्सला राग आला म्हणून त्यांनी प्रोटेस्ट केलं, त्याला आपण ॲजिटेशन म्हणतो, प्रोटेस्ट सारखं. ठीक आहे. तर ॲजिटेटेड पासून काय बनला? ॲजिटेशन. आलं लक्षात? मग सिरीनचं वाक्य काय बनवू शकतं? खूपच सोपं. काही म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर म्हणू शकता द ॲटमॉस्फिअर हिअर इज सिरीन. कसं ॲटमॉस्फिअर आहे? छान, शांत, काम, पीसफुल वातावरण आहे एकदम. ठीक आहे. द प्लेस आय विजिटेड लास्ट वीक वॉज सिरीन. आता सिरीन कशाबद्दल माहिती देत आहे? प्लेस बद्दल. कशी आहे प्लेस? सिरीन आहे, म्हणून सिरीन काय झाला? क्लिअर. चलो नेक्स्ट. नेक्स्ट जो वर्ड आहे तो आहे ऑब्सोलीट. एक असा दुसरा शब्द एकदम मी आता बोलता बोलता पहिले तोंडात तो झाला, तो आहे ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट इज डिफरंट अँड ऑब्सोलीट इज डिफरंट, है ना. प्रोनाउन्सिएशन मध्ये डिफरंट आहे बा. ऑब्सोलीट आणि आहे ॲब्सोल्यूट. आपण ऑब्सोलीट बघणार आहे पहिले. ऑब्सोलीट म्हणजे एखादी गोष्ट ज्याचं आता काम नाही आहे, किंवा ती जुनी झाली, खराब झाली, पडली, आता त्याचा वापर नाही करायचा आहे, अशा गोष्टीला म्हणतो ती गोष्ट आता ऑब्सोलीट झाली आहे. कशी झाली आहे? ऑब्सोलीट. आता इट इज ऑफ नो यूज. बरोबर आहे. जसं वाक्य बघा, द मेथड ही टॉट वॉज ऑब्सोलीट. एखाद्या व्यक्तीने कुठली तरी याची मेथड शिकवली बा, की जी आता वापरातच येत नाही, तर त्या मेथडला आपण म्हणू ऑब्सोलीट मेथड आहे. म्हणजे पहिले कदाचित जुन्या काळात कधीतरी वापरत असेल, पण नाव इट इज नॉट इन यूज, दॅट इज ऑब्सोलीट. ठीक आहे. दॅट इज नॉट इन यूज, नो लॉंगर इन यूज म्हणजे ऑब्सोलीट. तर बघा याचे सिनोनिम काय होईल मग? ही आउटडेटेड झाली आहे गोष्ट, आउटडेटेड, किंवा आर्काइक झाली आहे. आर्काइकचा अर्थ आहे एकदम जुनं, जुन्या काळातलं, हे आता काही कामाचं नाही, दॅट इज आर्काइक, है ना. अँटोनिम काय होईल याचा? जे जुनं आहे, जे आजकाल वापरत नाही, आउटडेटेड झालं आहे, त्याचा अपोजिट काय होईल? आत्ताचं आहे, न्यू, मॉडर्न, है ना. मॉडर्न, करंट, न्यू हे जे शब्द आहे, दीज आर ऑल अँटोनिम्स.
आता जसा हा ऑब्सोल्यूट शब्द आहे त्याच्यात सारखा थोडासा साऊंड करणारा इज ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूटचा सिनोनिम काय होतो? ॲब्सोल्यूट इज कंप्लीट, है ना. ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट, कम्प्लिटली इम्पॉर्टंट, है ना. ॲब्सोल्यूट म्हणजे कंप्लीट, याचा अर्थ होतो कंप्लीट. आणि ऑब्सोल्यूटचा अर्थ होतो असा की ज्याचा आता काम. अंडरस्टूड? आय होप हे शब्द तुम्हाला एकदम व्यवस्थित समजले असतील. शेवटच्या या 2 शब्दांकडे जाऊ आपण. आजचे शब्दांमध्ये हे शेवटचे आहे. याच्यानंतर आपल्याला मस्तपैकी पॅराग्राफ पाहायचा आहे. त्यामधला द हिंदू मधला एडिटोरियल बघायचा आहे. ठीक आहे. तर पहिले 2 शब्द पाहू. शब्द आहे ट्रायम्फ. त्याचं प्रोनाउन्सिएशन पण लक्ष द्या. ट्रायम्फ. ट्रायम्फ हा तुम्ही नाउन म्हणून पण वापरू शकता आणि वर्ब म्हणून पण वापरता येतो. एकच शब्द आहे, नाउन म्हणून पण आणि वर्ब म्हणून पण. ठीक आहे. ट्रायम्फंट त्याला म्हणजे ॲडजेक्टिव्ह वापरायचं असेल तर ट्रायम्फंट असा ॲडजेक्टिव्ह बनतो त्याचा. ठीक आहे. ट्रायम्फ म्हणजे काय? ट्रायम्फ म्हणजे जिंकणे, विक्ट्री. पण विक्ट्री दॅट इज ग्रेट, म्हणजे नुसती साधी सुधी विक्ट्री नाही. इट इज अ ह्यूज विक्ट्री ऑर बिग विक्ट्री. त्याला आपण ट्रायम्फ असा शब्द वापरतो. म्हणजे मोठी अचीवमेंट किंवा मोठी विक्ट्री त्याला आपण ट्रायम्फ म्हणतो, है ना. बिग विक्ट्री माहिती दिला. अ ग्रेट विक्ट्री ऑर अचीवमेंट इज ट्रायम्फ. म्हणजे सिनोनिम विक्ट्री होईलच. कॉन्क्वेस्ट. कॉन्क्वेस्ट म्हणजे काहीतरी कॉन्कर करून जिंकणे, दॅट इज कॉन्क्वेस्ट. सक्सेस इज व्हेरी सिमिलर टू अचीवमेंट. बरोबर. अँटोनिम काय होईल याचे? हारणे, डिफीट, लॉस ऑर डिफीट. आता वाक्य काय? वी सेलिब्रेटेड द ट्रायम्फ ऑफ द इंडियन टीम ओव्हर पाकिस्तान. आपण इंडियाच्या टीमने पाकिस्तानवर जे ट्रायम्फ मिळवलं, हे नुसती विक्ट्री नव्हती ती, इट वॉज अ बिग विक्ट्री, है ना. ती एकदम ह्यूज विक्ट्री. तो दॅट इज कॉल्ड ट्रायम्फ, है ना. हारता हारता ते म्हणजे हारतच होतो पण जीत को मुंह में से निकाल के लेके आए असंच होतं ते. म्हणून त्याला काय म्हणू आपण? ट्रायम्फ. ठीक आहे. द ट्रायम्फ ऑफ इंडियन टीम ओव्हर पाकिस्तान. अंडरस्टूड? चलो नेक्स्ट वर्ड इज एंड्युअर. एंड्युअर म्हणजे सहन करणे असं समजा. एंड्युअरचा अर्थ आहे बेसिकली सहन करणे. हां, तर आपल्याला काहीतरी त्रास होतो आहे तर आपण तो त्रास सहन करतो आहे विदाऊट टेलिंग एनीवन. कोणाला न सांगता सायलेंटली आपण तो सहन करताय त्याला म्हणतात एंड्युअर करणे. ठीक आहे. टू सफर. त्रास होतोय म्हणजे आपण सफर करतोय, पण कसं सफर करतोय? वी आर सफरिंग पेशंटली. तुम्ही एखाद्या चांगल्या टीचरच्या इंग्लिशच्या क्लासमध्ये बसले म्हणजे तुम्ही सफर तर करत आहे इंग्लिशमुळे, पण तुम्ही ते पेशंटली सहन करताय कारण तुम्हाला माहिती आहे की इट इज गोइंग टू हेल्प यू क्लिअर युअर एक्झाम, है ना. तो दिस इज कॉल्ड एंड्युरन्स. हा एंड्युरन्स खूप गरजेचा आहे. एंड्युअरचाच शब्द काय म्हणतो मग? एंड्युरन्स. एंड्युरन्स इज ही नाउन फॉर्म ऑफ एंड्युअर. एंड्युअर करणे हा वर्ब झाला आणि याचा नाउन काय होईल मग? नाउन बनेल एंड्युरन्स. एंड्युरन्स इज दी नाउन ऑफ एंड्युअर. ठीक आहे. मग सहन करणे, मग याच्यासाठी सिनोनिम काय होऊ शकतात? बिअर करणे, यू आर बिअरिंग द पेन असं म्हणतो आपण. और टॉलरेट करणे, टॉलरेट करताय तुम्ही, वा चांगली बोला. टॉलरेट करणे. आणि अँटोनिम, त्याला टॉलरेट करता येत नाही तो काय करतो? तो पळून जातो. बरोबर है. वो भाग जाएगा. तो उसको क्या बोलेंगे अपन? एस्केप किया उसने, या उसने अवॉइड किया, या डॉज किया. डॉज शब्द ऐकला ना तुम्ही? बास्केटबॉल, हँडबॉल वगैरे खेळले असाल तर आपल्याला माहिती आहे आपण ड्रिबल करताना काय करतो? अचानक असा डॉज करतो. डॉज करतो म्हणजे ड्रिबल करता करता पटकन बाजूनी जातो. पटकन बाजूनी निघणे इज कॉल्ड डॉज, म्हणजे सटकणे हो ना आपण. किंवा जसं टीचर क्लासमध्ये येत आहे, मला माहिती आहे थोडासा गॅप आहे तर कसं पटकन पतली गली से निकल लिए, दैट इज कॉल्ड डॉज. ठीक आहे. तो वो हो गया अपोजिट ऑफ एंड्युअर. सेंटेन्स काय बनेल याचं? ही हॅड टू एंड्युअर अ वीक लॉंग ट्रेनिंग प्रोग्राम. ट्रेनिंग प्रोग्राम करायचा नव्हता पण तरी पाठवलं आणि त्याच्यामुळे तो वीक लॉंग ट्रेनिंग प्रोग्राम त्याला काय करावं लागला? सफर करावा लागला पेशंटली. म्हणजे त्याला काय करावं लागला? तो एंड्युअर करावा लागला. ठीक, क्लिअर? आय होप हे 10 शब्द तुम्हाला लक्षात आले असतील. तुम्हाला मी एक छोटंसं होमवर्क देतो.
तुम्हाला काय करायचं आहे, त्या 10 शब्दांपैकी 10 शब्द दिले तुम्हाला, कुठल्याही 3 शब्दांचे तुम्हाला वाक्य बनवून कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. कुठल्याही 3 शब्दांचे वाक्य बनवून टाका. ठीक आहे. आय गॅरंटी आय विल रिप्लाय टू युअर कमेंट्स. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आय विल रिप्लाय. तुम्ही ते करेक्ट केलं आहे की ते वाक्य इनकरेक्ट आहे. ठीक आहे. चलायचं, चलो आगे चलते. आता आपल्या पुढे आहे एक पॅसेज. ठीक आहे. पॅसेज बेसिकली हा एडिटोरियल आहे, तर हिंदूमध्ये आलेलं, तर आपण ते वाचू आणि नंतर काही क्वेश्चन्स आहे त्याच्यानंतर तुमच्यासाठी ते क्वेश्चन्सला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर याचं हेडिंग आहे, याचं जे हेडिंग आहे ते आहे एंडिंग डिफेक्शन्स ऑन पॉलिटिक्स इन तेलंगणा. तेलंगणाच्या पॉलिटिक्सवर एंडिंग डिफेक्शन्स नावाचा एक टॉपिक आहे. तर पहिले तर तुम्हाला हे डिफेक्शन्स काय आहे हे समजून घ्यावं लागेल. डिफेक्शन्स म्हणजे सोडून जाणे. एखाद्या पार्टीमध्ये एखादा व्यक्ती असेल, तो पार्टी सोडून जाणे याला म्हणतात डिफेक्शन्स. बरोबर आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातही काय झालं होतं की समजा शिवसेना होती, त्या शिवसेनेमधनं काही लोक बाहेर पडले है ना, काही लोक उद्धव ठाकरेंसोबत राहिले, काही लोक एकनाथ शिंदेसोबत गेले. बरोबर चूक आपण त्याच्यात पडत नसतो. आपण काय म्हणत आहे, एक पार्टी सोडून दुसरीकडे गेले त्याला म्हणतात डिफेक्शन. काय झालं, त्यांनी काय केलं, डिफेक्शन केलं, त्याला म्हणतात डिफेक्शन्स. तर इथे विषय आहे एंडिंग डिफेक्शन्स ऑन पॉलिटिक्स इन तेलंगणा. तेलंगणाच्या पॉलिटिक्समध्ये हेच चालू आहे. ठीक आहे. तर बघू आता काय म्हणतात. विथ द डिफेक्शन ऑफ MLA M. Sanjay Kumar, who represents the Jagtial constituency in Telangana from Bharat Rashtriya Samiti to the ruling Congress, the strength of principal opposition has come down from 39 to 33 in the state assembly. मी वाचायच्या आधी मला थोडा वेळ देऊ का वाचायला? आय विल स्टे ॲट दी बॅक. यू रीड दी एंटायर पॅसेज फर्स्ट. ठीक, वाचलं? सोबत वाचायचं पुन्हा एकदा. चल. विथ द डिफेक्शन ऑफ MLA M. Sanjay Kumar, who represents the Jagtial constituency. M. Sanjay Kumar हे काय करतात? आता पहा इथे म्हटलं M. Sanjay Kumar, पुढे दिलाय who represents, म्हणजे M. Sanjay Kumar साठी वापरलाय who represents the Jagtial constituency in Telangana, the भारत राष्ट्र फ्रॉम द कुठून कुठे, फ्रॉम दी भारत राष्ट्रीय समिती BRS टू द रुलिंग काँग्रेस. तर हा व्यक्ती कुठून कुठे गेलाय, BRS पासून काँग्रेसमध्ये. द स्ट्रेंथ ऑफ प्रिन्सिपल अपोजिशन हॅज कम डाऊन फ्रॉम 39 to 33 इन दी स्टेट असेंब्ली.
राज्याच्या असेंब्लीमध्ये, स्टेट असेंब्लीमध्ये प्रिन्सिपल अपोजिशनची स्ट्रेंथ 39 वरून 33 वर गेली. असं का झालं? कारण हा व्यक्ती संजय कुमार BRS कडून काँग्रेसकडे गेला. म्हणजे अपोजिशन मध्ये कोण आहे? यांचे व्यक्ती कमी झाले, म्हणजे अपोजिशन मध्ये हे आहे, हे तर लक्षात येतं. ठीक आहे. ट्रू, खरं आहे म्हणतात हे. Such defections have plagued India and several states, including Telangana, since its inception in 2014. 2014 मध्ये जेव्हा तेलंगणा बनला होता तेव्हापासून हे असे डिफेक्शन्स चालूच आहेत तेलंगणामध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा. अँड सेव्हरल स्टेट्स ऑल्सो है ना हॅव प्लेग्ड इंडिया. प्लेग्ड इंडिया म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये पण हा शब्द आला होता, प्लेग्ड. प्लेग करून ठेवला आहे म्हणजे त्यांनी त्रासलेला आहे भारत या डिफेक्शन्समुळे. मत एकाला द्यायचं, तो एका पार्टीचा आहे म्हणून, आणि तो उद्या दुसऱ्या पार्टीत दिसतो. इज कॉल्ड, हा प्रॉब्लेम आहे, प्लेग्ड. ठीक आहे. हॅव सिन्स इट्स इन्सेप्शन इन 2014 हॅव सीन मास डिफेक्शन्स. बरं, साधे सुधे एक व्यक्ती चाललावाले डिफेक्शन्स नाही राहत इथे. इथे काय असतात? मास डिफेक्शन्स असतात. म्हणजे बल्कमध्ये लोक इकडून तिकडे चालले जातात है ना. आपण जसं महाराष्ट्रातही पाहिलं. डिस्पाइट विनिंग 63 ऑफ द 119 असेंब्ली सीट्स, किती सीट्स जिंकल्या होत्या? 63. 63 ऑफ द 119 असेंब्ली सीट्स, तेलंगणाज फर्स्ट चीफ मिनिस्टर, तेलंगणाचे फर्स्ट चीफ मिनिस्टर BRS के चंद्रशेखर राव, KCR म्हणतात त्यांना. हे BRS चे पार्टीचे ते लीडरही आहे आणि ते चीफ मिनिस्टर होते. कधी? 2014 ची गोष्ट आहे. त्यांच्याकडे 63 सीट्स होत्या आउट ऑफ 119, म्हणजे मेजॉरिटीच्या जस्ट थोड्याशा 2 सीट पुढे असं समजा. इफेक्टेड, मग त्यांनी काय केलं? के चंद्रशेखर राव इफेक्टेड अ सिरीज ऑफ डिफेक्शन्स. त्यांनी डिफेक्शन्स घडवून आणले, म्हणजे त्यांनी लोकांना दुसऱ्या पार्टीमधनं तोडलं, इकडून तिकडे जायला लावलं. इफेक्टेड अ सिरीज ऑफ डिफेक्शन्स अक्रॉस द पॉलिटिकल अपोजिशन अंटिल, सगळ्या पॉलिटिकल अपोजिशन मधनं लोक तोडणं त्यांनी सुरू केलं. अंटिल ही वॉज एबल टू गार्नर, गार्नर म्हणजे गेन है ना. अंटिल ही वॉज एबल टू गार्नर अ ब्रूट मेजॉरिटी ऑफ 90 MLAs. तोपर्यंत त्यांना 90 MLAs ची मेजॉरिटी मिळाली नाही. आणि ती मेजॉरिटी कशी? ब्रूट मेजॉरिटी. ब्रूट मेजॉरिटी म्हणजे एकदम कन्फर्म, कडक, डॉमिनंट मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण म्हणतो ब्रूट मेजॉरिटी. तर 90 MLAs मिळतपर्यंत ते हे इफेक्टिव्ह हे डिफेक्शन्स घडवून आणत राहिले, घडवून आणत होते. अँड द डिझोल्युशन ऑफ स्टेट युनिट ऑफ द तेलुगू देसम पार्टी. इथे जी तेलुगू देसम पार्टी होती त्याचं तर डिझोल्युशन झालं, म्हणजे ती पार्टीच बंद पडली, कारण सगळेच्या सगळे लोक ते BRS मध्ये चालले गेले. बाय द एंड ऑफ फर्स्ट टर्म इन द ऑफिस इन 2018. 2018 पर्यंत ती TDP पूर्ण पार्टीत संपली होती, कारण सगळे लोक BRS मध्ये चालले गेले. सच डिफेक्शन्स मच लाईक द करंट केस, असे जे डिफेक्शन्स होतात या करंट केस सारखे, व्हायोलेटेड द 10th शेड्यूल. काय व्हायोलेट करत आहे? हा व्हायोलेट करत तोडत आहे, रूल्सला पाळत नाहीये, मानत नाहीये. कशाला मानत नाही? कोणत्या रूलला? द 10th शेड्यूल ऑफ इंडियाज 1985 अँटी डिफेक्शन लॉ. 1985 मध्ये अँटी डिफेक्शन लॉ भारतात आला आहे, पण हा त्याला पण पाळत नाहीये लोक. याच्यात ऍक्च्युली अमेंडमेंट पण करण्यात आलं होतं, विच वॉज अमेंडेड. अमेंडेड म्हणजे काय? घटना दुरुस्ती. अमेंडेड म्हणजे नुसती चेंज नाही होत, अमेंडेड म्हणजे घटनेत चेंज, एखादा नियम बदलणे, त्याला आपण म्हणतो अमेंडेड. सो धिस अँटी डिफेक्शन लॉ वॉज अमेंडेड इन 2003. का अमेंड करावं लागलं होतं याला? का केलं होतं? टू प्रोव्हाइड अन एक्सेप्शन टू डिस्क्वालिफिकेशन इफ द डिफेक्टर्स फॉर्म्ड 2/3 ऑफ द पार्टी. नियम काय आला होता तेव्हा, की जर एखाद्या पार्टीमधले 2/3 लोक निघून जात असतील तर मग त्यांच्यावर कारवाई होणार नाही. 2/3 म्हणजे समजा 9 लोकांची पार्टी आहे आणि 6 लोक जर जात असतील तर 2/3 मेजॉरिटी चालली, मग त्यांच्यावर कारवाई नाही होणार. तेव्हा असं समजलं जाईल की पार्टीमध्ये गडबड होती म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात लोक गेले.
तर हे 10 शेड्यूल में मिला एंड मर्ज्ड विथ अनादर पार्टी और वो किसी और पार्टी में मर्ज हो गए, जसं आपण आता पाहिलं आपल्याकडे. दिस रूल अँड दी ॲब्सोल्यूट पॉवर, हा पहा आज शब्द बघितला ना आपण ॲब्सोल्यूट, कुठला शब्द बघितला आपण हा ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट म्हणजे कंप्लीट पॉवर. दिस रूल अँड द ॲब्सोल्यूट पॉवर वेस्टेड विथ द स्पीकर. सगळ्यात जास्त पूर्णच्या पूर्ण पॉवर कोणामध्ये वेस्टेड आहे? वेस्टेड हा शब्द आहे वेस्टेड. वेस्टेड म्हणजे सोपवलेली, ठीक आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे कंप्लीट पॉवर, तर कंप्लीट पॉवर कोणात सोपवलेली आहे? विथ द स्पीकर, है ना. स्पीकरवर पूर्ण पॉवर सोपवलेली आहे. कालच लोकसभेत नवीन स्पीकर यांचं इलेक्शन झालं आणि ते इलेक्शन कोणी जिंकलं? कोणी जिंकलं? ओम बिर्ला यांनी जिंकलं. ते लोकसभेचे नवीन स्पीकर झाले. यांच्याचकडे ही पॉवर असते की, आणि ॲब्सोल्यूट पॉवर असते बरं ही, विथ द स्पीकर ऑफ द असेंब्ली. यांच्याकडे ही डिस्क्वालिफिकेशन म्हणजे समजा चुकीने जर कोणी या पार्टीतनं त्या पार्टीमध्ये जर आलाय, डिफेक्शन करून आलाय, तर त्याला डिस्क्वालिफाय हे स्पीकर करू शकतात. पूर्ण पॉवर यांच्याकडे असते. स्पीकर ऑफ द असेंब्ली अँड द चेअर ऑफ द काउन्सिल टू डिसाइड ऑन द मेंबर्स डिस्क्वालिफिकेशन. बा मेंबरच्या डिस्क्वालिफिकेशनवर हेच निर्णय घेऊ शकतात. विदाउट सेटिंग एनी लिमिट, विदाउट सेटिंग एनी लिमिट टू डू सो. आणि कोणती लिमिट? नुसती लिमिट नाही, एनी टाइम लिमिट. त्याला कुठल्याच वेळेची लिमिट नाही आहे, बरोबर आहे. तर वेळेची लिमिट पण नाही ठेवू शकत आणि डिस्क्वालिफाय करू शकतात. म्हणजे कुठल्याच प्रकारचं यांना, म्हणजे सगळ्या प्रकारची पॉवर कोणाच्या हातात आहे? तर ते स्पीकरच्या हातात आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आणि त्याच्यामुळे काय झालं? इट हॅव ऑफन रेंडर्ड द लॉ इनइफेक्टिव्ह. आणि या सगळ्यामुळे काय झालं? एक तर पूर्ण पॉवर कोणाच्या हातात आहे? स्पीकरच्या हातात. दुसरं, देर इज नो टाइम लिमिट. आणि त्याच्यामुळे हा लॉ कसा झाला? हॅव रेंडर्ड द लॉ इनइफेक्टिव्ह. हॅव रेंडर्ड द लॉ म्हणजे त्याला इनइफेक्टिव्ह करून सोडलेला आहे, बरोबर आहे. रेंडर्ड म्हणजे त्याला बनवला आहे, त्या लॉला काय बनवलं? इनइफेक्टिव्ह करून टाकला. आता त्याचा इफेक्टिव्ह तेवढा तो राहिला नाही. द तेलंगणा असेंब्ली स्पीकर इज द रूलिंग पार्टीज विकाराबाद MLA. विकाराबाद नावाची तिथे एक जागा आहे, तिथले जे MLA आहे कड्डम प्रसाद कुमार, हे कोणाचे आहे? हे तेलंगणाची जी रूलिंग पार्टी आहे त्यांचे स्पीकर आहे, बरोबर आहे. तर आता रूलिंग पार्टीचा जर स्पीकर असेल आणि त्याच्याच पार्टीमध्ये जर कोणी नवीन व्यक्ती येत असेल, तो कशाला त्याला डिस्क्वालिफाय करणार आहे ना. तर रूलिंग पार्टीचा स्पीकर असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात असं म्हणत आहे. हाईल ही मस्ट सर्व इन द इंटरेस्ट ऑफ फॉस्चरिंग प्रिन्सिपल्ड डेमोक्रेटिक प्रॅक्टिसेस. कारण स्पीकरची म्हणजे काय म्हणत आहे त्यांनी, ही शुड सर्व, ही मस्ट सर्व, ही शुड नाही, ही मस्ट सर्व, करायलाच पाहिजे. काय करायला पाहिजे? इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेटिक प्रॅक्टिसेस. डेमोक्रेटिक प्रॅक्टिसेसच्या हिशोबानेच त्यांनी काम करायला पाहिजे. कारण स्पीकरचं पद हे संविधानिक पद आहे ना. सो इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल ऑथॉरिटी अँड देअरफॉर he must serve in the capacity so that he protects the democratic practices, he follows the democratic practices. Seldom have speakers in the states or at the center risen above their party's dictats. पण असं खूप कमी बघायला मिळालंय. सेल्डम, सेल्डमचा अर्थ काय होतो? खूपच कमी. असं खूपच कमी बघायला मिळालंय की स्पीकर्स राज्यामधले किंवा सेंटरचे म्हणजे सेंट्रल लेवलचे स्पीकर्स रायझन अबव देअर पार्टीज, पार्टीच्या डिक्टॅट्स, पार्टीज डिक्टॅट्सच्या वर गेल्या. डिक्टॅट्स म्हणजे पार्टीचा ऑर्डर. डिक्टॅट्स म्हणजे काय? ऑर्डर. या ऑर्डरच्या येत नाही वाटते सर, हां इथे बघा, इथे घेतला. डिक्टॅट्स म्हणजे ऑर्डर. तर पार्टीने जो ऑर्डर दिला त्यांना, तो ऑर्डरला जुगारून ते निर्णय घेतील असं बघण्यात आलं नाही आहे. खूपच कमी वेळ असं बघण्यात आलं. होतं असं पण खूपच कमी वेळ. म्हणून त्याच्यासाठी कुठला शब्द वापरलाय? सेल्डम. ठीक आहे, चलायचं पुढे. नेक्स्ट पॅराग्राफकडे जाऊ. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय म्हटलंय? मिस्टर कुमार्स डिफेक्शन. ते संजय कुमार, जे संजीव कुमार, जे एकदम पहिले त्यांच्या नावाने सुरुवात केली. मिस्टर कुमार्स डिफेक्शन
हॅज पर्टिक्युलरली कॉज्ड सम डिस्क्वायट, क्वायट आहे हा, क्वायट, क्वायट म्हणजे शांत, डिस्क्वायट म्हणजे अशांत, अशांतता पसरलेली आहे. कुठे अशांतता पसरली? हॅज कॉज सम डिस्क्वायट इन दी काँग्रेस, काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये अशांतता पसरलेली आहे. ॲज इट हॅज स्लाइटेड टी जीवन रेड्डी, ॲज इट हॅज स्लाइटेड, स्लाइटेड म्हणजे काय? स्लाइटेड म्हणजे अपमानित करण्यात आलं. अपमानित म्हणजे इग्नोरन्स झालं ना, कारण त्यांचा व्यक्ती जिंकला होता त्या पोस्टवरनं. द कॅन्डिडेट हु लॉस्ट द जगतियाल असेंब्ली सीट. म्हणजे काय? मी एवढं समजावून सांगतो, मग बाजूला होतो, मग तुम्ही पूर्ण पॅराग्राफ पुन्हा वाचा, कारण मी विसरून गेलो की तुम्हाला वाचायला द्यायचं होतं. ठीक आहे, पण हे एवढं समजून सांगतो. पण काय म्हटलंय की टी जीवन रेड्डी हे ॲक्च्युली ते जगतियाल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हे मिस्टर कुमार यांच्या विरुद्ध लढले. मग जीवन रेड्डी हारले आणि कुमार जिंकले. कुमार पहिले कोणाकडे होते? BRS कडे होते. हे BRS आणि टी जीवन रेड्डी हे काँग्रेसकडे होते. बरोबर आहे. आता विषय असा आहे की BRS मधनं कुमार हे BRS ला कॅन्सल करून हे स्वतः काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसनी जर यांना घेतलं तर त्याच एरियातला त्यांचा जो मेंबर आहे, मेंबर ऑफ त्यांचा जो व्यक्ती आहे जो ते इलेक्शन हारला, त्याला तर इग्नोर केल्यासारखं आहे ना. म्हणजे आपल्या माणसाला इग्नोर करा आणि नवीन व्यक्ती बाहेरून आत घ्या. तर असा विषय झाल्यामुळे काँग्रेसमध्ये काय झाली म्हणताय? अशांतता झाली, डिस्क्वायट झाला. ठीक आहे, तर मी आता काय करतो, थोडं तुमच्यासाठी याला असंच ठेवतो ना, इथपर्यंत फुल स्क्रीन करतो. तुम्ही हा पूर्ण पॅसेज व्यवस्थित शांतपणे वाचून घ्या. आय विल स्टे बॅक. ठीक, वाचलं. पुढे बघायचं. काय पाहिलं होतं आपण? मिस्टर कुमार डिफेक्शन इज पर्टिक्युलरली कॉस्ट डिस्क्वायट, म्हणजे मिस्टर कुमार जे आहे यांचं जे डिफेक्शन झालं, हे जे इकडून तिकडे गेले, त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये अशांतता झाली. कारण ते काँग्रेसमध्ये तर आले, पण त्याच्यामुळे काय झालं, काँग्रेसचे जे आधीचे व्यक्ती होते त्याच कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधनं हारलेले टी जीवन रेड्डी यांना इग्नोर केल्यासारखं किंवा अपमानित केल्यासारखं तिथे होतं. स्लाइटेड म्हणजे अपमानित करणे किंवा इग्नोर करणे, है ना. ठीक आहे, नेक्स्ट. मिस्टर रेड्डी हे जे ज्यांना अपमानित करण्यात आलं, इग्नोर करण्यात आलं, ते अपमानित नाही म्हणू आपण. मिस्टर रेड्डी नाउ सर्व्स ॲज अ काँग्रेस MLC. तर काँग्रेसने त्यांना कुठे अकोमोडेट केलं? त्यांना मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल दिलं. बरोबर आहे. म्हणजे पहिले विधानसभेचे मेंबर होण्यासाठी ते प्रयत्न करत होते, पण नंतर त्यांना विधान परिषदमध्ये त्यांनी अकोमोडेट केलं. तर तेलंगणा चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डी हॅज बीन अक्यूज्ड ऑफ अटेम्प्टिंग डिफेक्शन्स इन द पास्ट. आत्ताचे जे तेलंगणाचे चीफ मिनिस्टर आहे यांचं नाव काय? रेवंत रेड्डी. त्यांना सुद्धा काय करण्यात आलं आहे? ही हॅज बीन अक्यूज्ड. अक्यूज्ड म्हणजे आरोप लावण्यात आलाय त्यांच्यावर. कशासाठी आरोप लावण्यात आलाय? की ते पण काय करतायत? ते पण डिफेक्शन्स करण्यात, त्यांनी पण डिफेक्शन्स पास्टमध्ये केले आहे बा.
पास्टमध्ये डिफेक्शन्स घडवून आणले, म्हणजे लोकांना पार्ट्यांमधून तोडून आपल्या पार्टीत आणण्याचा प्रयत्न केला आहे पास्टमध्ये, असा त्यांच्यावर काय आरोप आहे. आणि याच्यातला द मोस्ट इनफेमस, सगळ्यात इनफेमस आरोप कोणता? फेमस आरोप म्हणजे चांगल्या दृष्टीने, आता आरोप तर फेमस नाही राहू शकत, तो इनफेमस राहील. ठीक आहे, तो कुख्यात ज्याला म्हणतो आपण. द मोस्ट इनफेमस बीइंग हिज अटेम्प्ट इन 2015 मध्ये त्यांनी केलेला अटेम्प्ट व्हेन ही वॉज अ TDP मेंबर. तेव्हा ते स्वतः TDP मेंबर होते. आता रेवंत रेड्डी कोणत्या पार्टीमध्ये आहे? आता ही इज इन काँग्रेस. तेव्हा कोणत्या पार्टीमध्ये होते? तेव्हा ही वॉज इन TDP. ते तेव्हा स्वतः दुसऱ्या पार्टीमध्ये होते. ठीक आहे, तेव्हा ही वॉज इन TDP. सॉरी, इथला TDP. ठीक आहे, वेन ही वॉज अ TDP मेंबर. काय केलं होतं तेव्हा त्यांनी? टू ब्राईब अ नॉमिनेटेड मेंबर ऑफ दी हाऊस. त्या हाऊसमधले जे एक नॉमिनेटेड मेंबर होते त्यांना ब्राईब करण्याचा त्यांनी आरोप लावलेला आहे. त्यांनी ब्राईब केलं होतं बा, असा आरोप आहे. ब्राईब करणे म्हणजे काय? रिश्वत दिली होती, बरोबर आहे, रिश्वत दी थी. ऑफ द हाऊस एल्विस स्टेफन्सन, त्यांचं नावही दिलं एल्विस स्टेफन्सन, टू व्होट इन फेवर ऑफ द TDP. TDPच्या फेवरमध्ये त्यांनी मतदान केलं पाहिजे, व्होट केलं पाहिजे, याच्यासाठी त्यांना लाच दिली होती. These defections go against the spirit of the participatory democracy. हे डिफेक्शन्स डेमोक्रेसीच्या स्पिरिटच्या अगेन्स्ट जातात. टू गो अगेन्स्ट म्हणजे त्याच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. Here the existence of a strong opposition enhances the governance and acts as a check on unilateral decisions. है ना, शॉर्ट करून वाचू. वेअर द एक्झिस्टन्स ऑफ स्ट्रॉंग अपोजिशन एनहान्सेस द गव्हर्नन्स. म्हणजे जर अपोजिशन स्ट्रॉंग असली तर गव्हर्नन्स कसा होतो? गव्हर्नन्स एनहान्स होतो. म्हणजे एनहान्स करणे म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्ह करणे. पहा, सरकारही चांगल्या पद्धतीने काम करू शकतं जेव्हा अपोजिशन स्ट्रॉंग असतं तेव्हा. ठीक आहे, तर स्ट्रॉंग अपोजिशन पाहिजेच. अँड acts as a check on unilateral decisions taken by the ruling party or ruling government. मी चुकीने पार्टी आधीच म्हणून दिलं, गव्हर्नमेंट दिलं आपण. रुलिंग गव्हर्नमेंट काय करतं? जर अपोजिशन स्ट्रॉंग नसेल तर रुलिंग गव्हर्नमेंट पाहिजे तसे निर्णय घेऊ शकतं. तर स्ट्रॉंग अपोजिशन इज ऑलवेज रिक्वायर्ड. द एक्सपिरियन्स ऑफ पास्ट 10 years, मागच्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणता. कुठला? बोथ इन न्यू दिल्ली अँड इन हैदराबाद. हैदराबाद का? कारण आपण तेलंगणाबद्दल बोलतोय म्हणून. आणि न्यू दिल्ली का? कारण वी आर टॉकिंग अबाउट सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल. तर मागच्या 10 वर्षातला जो अनुभव आहे तो आहे द एक्सपिरियन्स ऑफ पास्ट 10 years बोथ इन न्यू दिल्ली अँड इन हैदराबाद हॅज मेड. हा, इथे हॅज वापरला, हे लक्षात घ्या. हॅज कशासाठी? कारण तुमचा जो सब्जेक्ट आहे तो आहे एक्सपिरियन्स. द एक्सपिरियन्स हॅज मेड ॲपरंट द डेंजर्स ऑफ पार्टीज विथ ब्रूट मेजॉरिटीज. काय या अशा अनुभव आला आहे त्यांनी काय केलं आहे? हॅज मेड ॲपरंट म्हणजे हे एकदम क्लिअर केलं आहे, बरोबर आहे, हे ऑब्वियस केलं आहे की हे अशा गोष्टींनी डेंजर्स असू शकतात. कशाचे डेंजर्स? ब्रूट मेजॉरिटीमुळे डेंजर्स असू शकतात. ब्रूट मेजॉरिटीजचा अर्थ काय म्हटलं मी मगाशी? एक तर तुमच्याकडे मेजॉरिटी असणे आणि एवढी मेजॉरिटी असणे की ती डॉमिनंट होऊन जाते, ती डॉमिनेट करायला लागते. दॅट इज कॉल्ड ब्रूट मेजॉरिटी. 2-4 सीट जास्त असली की मेजॉरिटीला कसं कधी धक्का लागू शकतो, ती ब्रूट मेजॉरिटी नाही होत. जेव्हा तुमच्याकडे 25-30 लोक 50 लोक जास्ती या मेजॉरिटीपेक्षा, मग कठीण काम असतं, है ना. विथ अ स्ट्रॉंगर अपोजिशन ॲट द सेंटर इन 2024. आता 2024 मध्ये मागच्या 2 टर्म्सपेक्षा 2014 आणि 2019 याच्या टर्मपेक्षा 2024 मध्ये जरा स्ट्रॉंग अपोजिशन आहे. आधीपेक्षा स्ट्रॉंगर अपोजिशन आहे इन 2014. परहॅप्स इट इज टाइम टू सीक मोर अमेंडमेंट्स. आता कदाचित आपण त्या जास्त अमेंडमेंट्स आणायला पाहिजे. कशात आणायला पाहिजे? टू द अँटी डिफेक्शन लॉ. तो जो अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यात पॉवर फक्त स्पीकरच्या हातात आहे ना, आणि काउन्सिलच्या हातात आहे. चेअर ऑफ द काउन्सिल यांच्यात हातात पॉवर आहे आणि टाइम लिमिट नाही आहे. तर आता या नियमामध्ये बदल करण्याची गरज आहे असं म्हणत आहे
है ना. मोर अमेंडमेंट्स चेंजेस आर रिक्वायर्ड टू द अँटी डिफेक्शन लॉ. प्रेस्क्रायबिंग अ टाइम लाईन म्हणजे जर एक वेळ बांधून दिला, प्रेस्क्रायबिंग अ टाइम लाईन फॉर स्पीकर्स अँड चेअरपर्सन्स टू डिसाइड ऑन डिस्क्वालिफिकेशन माइट नॉट बी इनफ. फक्त टाइमलाईन लावून दिली तर ते काही इफेक्टिव्ह कदाचित राहणार नाही. नुसतं तेवढंच करणं सफिशियंट राहणार नाही किंवा इनफ राहणार नाही. द पॉवर मस्ट बी वेस्टेड. आता हे इम्पॉर्टंट गोष्ट पहा काय म्हणत आहे. द पॉवर सध्या स्पीकरच्या हातात आणि काउन्सिलच्या चेअरच्या हातात आहे. द पॉवर मस्ट बी वेस्टेड विथ द इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन. पॉवर कोणाच्या हातात असली पाहिजे, डिस्क्वालिफाय करायचं की नाही ही पॉवर असली पाहिजे इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन हातात. समजलं का. दिस इज व्हॉट इज मेन्शन्ड इन द आर्टिकल और द एडिटोरियल दॅट इज रिटन इन द हिंदू. आता ऑन द बेसिस ऑफ व्हॉट वी हॅव रेड सो फार मी काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी बनवले आहे. हे क्वेश्चन्स आपण आता अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मी असं करू का नाही तर पूर्ण पॅसेज तर तुम्हाला समजून सांगितलं आहे. क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. चालेल. क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. मी क्वेश्चन्स इथे देतो तुम्हाला. आपण काय करू ते ग्रामरचा पार्ट नंतर सॉल्व करू. ठीक आहे. प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला ते आरामात जमतील. पहिला प्रश्न. द फर्स्ट क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू द पॅसेज which of the following ways was used by Telangana's CM K. Chandrasekhar Rao to get brute majority of 90 MLAs. है ना. पॅसेज नुसार खालील दिल्यापैकी कुठला रस्ता त्यांनी वापरला होता. कोणी? के. चंद्रशेखर रावनी जेव्हा ते चीफ मिनिस्टर होते तेलंगणाचे तेव्हा 90 MLAs ची ब्रूट मेजॉरिटी घेण्यासाठी कुठला रस्ता वापरला होता. ते ऑप्शन्स आहे. डिझॉल्विंग असेंब्ली अँड फेसिंग इलेक्शन्स. अगेन त्यांनी असेंब्ली डिझॉल्व्ह केली आणि पुन्हा इलेक्शनला गेले. की रिक्वेस्टिंग MLAs फ्रॉम अपोजिशन टू जॉईन हिज पार्टी. त्यांनी रिक्वेस्ट केली त्याला की आमच्या पार्टीमध्ये येऊन जा. की कॉझिंग डिफेक्शन्स फ्रॉम कॅम्प्स ऑफ पॉलिटिकल अपोनंट्स. की त्यांनी डिफेक्शन्स घडवून आणले आपल्या पॉलिटिकल अपोनंट्सकडून. की ब्राईब केलं त्यांनी स्पीकरला नॉट टू टेक ॲक्शन अगेन्स्ट द CM. म्हणजे स्वतःच CM आहे, आपल्याबद्दल ॲक्शन, आपल्या विरुद्ध ॲक्शन नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी ब्राईब केलं का बा. कोणाला ब्राईब केलं? स्पीकरला. की त्यांनी आस्किंग लीडर ऑफ अपोजिशन टू सेल MLAs. त्यांनी लीडर ऑफ अपोजिशनला विचारलं की तुम्ही काय करा, तुम्ही MLAsला विकून द्या. असं. आता यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं आन्सर असायला पाहिजे. तर द्या इथंच करून घेऊ कुठे कमेंटमध्ये. कमेंटमध्ये तुम्हाला त्या 3 शब्दांचे जे 10 शब्द शिकवले ना त्याच्यातल्या 3 शब्दांचे वाक्य बनवून टाकायचे आहे. तर ते तर टाकायचेच आहे तुम्हाला. आणि काय होत आहे जितके लोक व्हिडिओ बघत आहे ना तितके लोक कमेंटमध्ये उत्तर द्यायला घाबरतात. तुम्ही जर रिस्पॉन्ड नाही केलं तर कसं कळेल की तुम्ही बरोबर करता की चूक करताय. स्टार्ट रिस्पॉन्डिंग. लिहिणं सुरू करा जरा. कुठलं असू शकतं याच्यापैकी उत्तर सांगा. गिव्ह यू सम टाइम. विच शुड बी दी आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन. कॉझिंग डिफेक्शन्स फ्रॉम कॅम्प्स ऑफ पॉलिटिकल अपोनंट्स. पॉलिटिकल अपोनंट्सच्या कॅम्प्समधून त्यांनी डिफेक्शन्स घडवून आणले. हे आपल्याला दिलेलं आहे. हे दिलेलं आहे. जर पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही पाहिलं इथे दिलं आहे तेलंगणा's फर्स्ट चीफ मिनिस्टर BRS K. चंद्रशेखर राव इफेक्टेड अ सिरीज ऑफ डिफेक्शन्स अक्रॉस दी पॉलिटिकल अपोजिशन. त्यांनी पॉलिटिकल अपोजिशन्स मधनं डिफेक्शन्स घडवून आणले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. अकॉर्डिंग टू द पॅसेज विथ whom is the absolute power regarding disqualification of MLAs vested. खाली दिलेले जे नावं आहे यांच्यापैकी कोणाकडे ॲब्सोल्यूट पॉवर आहे डिस्क्वालिफाय करण्याची. डिस्क्वालिफिकेशन करण्याचं MLAsला डिस्क्वालिफाय करण्याचं पॉवर कोणाकडे आहे. चीफ मिनिस्टर, स्पीकर और प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन की लीडर ऑफ रूलिंग पार्टी. कुठला आहे? राईट. द आन्सर इज the speaker of the house. The speaker of the house and the council of the
अँड द चेअरपर्सन ऑफ द काउन्सिल यांच्याकडे ती पॉवर असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. काय दिलाय क्वेश्चन नंबर 3? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन बी युज्ड टू रिप्लेस द वर्ड इन द बोल्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. है ना, कुठला असा शब्द आहे जो बोल्ड मध्ये दिलेल्या शब्दाला रिप्लेस करू शकतो? The experience of the past 10 years, both in New Delhi and Hyderabad, has made apparent the dangers of parties with brute majorities. कुठला शब्द आहे जो apparentला रिप्लेस करू शकतो? आपण म्हटलं होतं हा जो एक्सपिरियन्स आहे, the experience of past 10 years both in New Delhi and Hyderabad has made it clear, म्हणजे हे क्लिअर केल्यासारखं आहे. तर क्लिअर केल्यासाठी तुमच्याकडे कुठले वर्ड्स आहेत? रिस्की म्हणजे क्लिअर करणे होतं का? नाही होत. वल्नरेबल नाही, वल्नरेबल म्हणजे इटसेल्फ इज रिस्की. डिफिकल्ट म्हणजे तर कठीण होतं. कंटेन्शियस असं की जिथे प्रॉब्लेम्स आहे, कंटेन्शियस इशू, बरोबर आहे, असे इशू की जिथे वादविवाद होऊ शकतो, ते पण नाही होऊ शकत. ऑब्व्हियस हा जो एक वर्ड आहे त्याचा अर्थ काय होतो? क्लिअर. हे ऑब्व्हियस आहे बा की डेंजर आहे, कशामुळे? ब्रूट मेजॉरिटीमुळे डेंजर्स आहे. हे ॲपरंट आहे म्हणजे हे क्लिअर आहे किंवा ऑब्व्हियस आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. पॅसेजच्या कंटेक्स्टमध्ये काय बरोबर नाही आहे? नॉट ट्रू. बघा तुमच्यासाठी मी 5 ऑप्शन दिले आहे. रीड दी ऑप्शन्स फर्स्ट अँड देन आन्सर दी क्वेश्चन. I'll give you a minute. 1 minute देतो. बघा. वाचले काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. कोणता नॉट ट्रू आहे? पहिला काय म्हटलंय? MLA M संजय कुमार डिफेक्टेड फ्रॉम काँग्रेस टू BRS. आपण उलट वाचलं होतं, आठवतं का? हे BRS मध्ये होते आणि काँग्रेसला गेले. तर हे पहिलंच सेंटेन्स तुमचं नॉट ट्रू वाला येऊन जातं. तो दिस इज युअर आन्सर, म्हणजे हे आन्सर आहे. दिस इज नॉट ट्रू, हे फॉल्स सेंटेन्स झालं तुमचं. पहिलंच फॉल्स आहे, बाकीचे वाचायची गरजच नाही. दे आर ऑल करेक्ट, बाकीचे ट्रूच असणार आहे. कारण असं खाली दिलं नाही आहे ओनली A ओनली B असं काही दिलं नाही आहे, म्हणजे एकच सिलेक्ट करायचं आहे. तर हे पहिलंच फॉल्स आहे, आगे जाने की जरूरत ही नाही आहे. हां, आता पुढे आपल्याला अजून एक क्वेश्चन विचारला. काय? अँटॉनिम ऑफ इन्सेप्शन. इन्सेप्शनचा अँटॉनिम शोधायचा आपल्याला. इन्सेप्शन म्हणजे काय? इन्सेप्शन मूवी ऐकली असेल. इन्सेप्शन म्हणजे सुरुवात होत असते, सुरुवात. इन्सेप्शन म्हणजे सुरुवात. सुरुवातवाले आपल्याला अँटॉनिम शोधायचा. तर पहिले सुरुवातशी रिलेटेड कोणते कोणते शब्द आहेत? बिगिनिंग सुरुवातशी रिलेटेड आहे. स्टार्ट पण, ओरिजिन पण आणि इनॉग्रेशन सुद्धा सुरुवातशी रिलेटेड आहे. युअर आन्सर इज कम्प्लिशन. म्हणजे हे पण आन्सर नाही आहे तुमचं, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे. युअर आन्सर इज कम्प्लिशन. कम्प्लिशन इज अपोजिट ऑफ. ठीक आहे, हे क्लिअर इथपर्यंत. आता काय करू आपण? आपल्याकडे एरर डिटेक्शनचे काही क्वेश्चन्स आहे. 5च क्वेश्चन्स आहे, खूप जास्त नाही आहे, अगदी 5 आणि सिंपल क्वेश्चन्स आहे. लेट अस ट्राय अँड सॉल्व देम. ठीक, काय बघू. एरर डिटेक्शन. पहिलं सेंटेन्स वाचा बरं तुम्ही. पहिलं सेंटेन्स वाचा आणि मला सांगा कुठल्या पार्टमध्ये एरर वाटतो. A B C आणि D मध्ये नो एरर. 4च पार्ट्स आहेत. इझी. पहिलं काय म्हटलंय? 2 lakhs ऑफ पीपल अटेंडेड द मीटिंग हेल्ड इन परेड ग्राउंड. 2 lakhs ऑफ पीपल असं म्हटलंय. एक तर जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता लॅक्स ऑफ पीपल, म्हणजे इकडे हात ठेवा तर लॅक्स ऑफ पीपल अटेंडेड द मीटिंग हे चालतं. किंवा जर 2 वापरायचं असेल तर मग लॅक नका वापरू, मग लॅक वापरा फक्त. 2 लाख आणि ऑफ हा पण काढावा लागेल. 2 लाख पीपल, 2 लाख लोक. तर एक तर तुम्ही काय वापरू शकता, 2 लाख पीपल वापरा किंवा
लॅक्स ऑफ पीपल असं वापरा. या दोनपैकी काही एक वापरलं तर चालेल. ठीक आहे, तर एरर इज इन फर्स्ट पार्ट. हे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट दूसरं, चलो सेकंड वाला देखो. सापडलं काही? काय म्हणलंय? ले युअर बुक्स असाइड, ले युअर बुक्स असाइड अँड ले डाऊन टू रेस्ट फॉर अ व्हाईल. पुस्तक बाजूला ठेवा आणि थोड्या वेळ आराम करा. आता पुस्तक बाजूला ठेवा, इथे दोन ले वापरले, एक ले दुसरा ले. या लेचा अर्थ काय आहे? ठेवणे. ले डाऊन समथिंग म्हणजे काहीतरी तुम्ही खाली ठेवणे, मांडणे, याला ले हा वापरतो अर्थ आपण. आणि आराम करणे याच्यासाठी ले डाऊन नाही म्हणत आपण, लाय डाऊन म्हणतो. तो दिस इज लाय, LIE लाय. तर इथे ले डाऊन नाही पाहिजे, इथे पाहिजे लाय डाऊन. तर आन्सर काय होईल इथे? डी शुड बी युअर आन्सर. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स. व्हेरी इझी, व्हेरी शॉर्ट, छोटे छोटे सेंटेन्सेस आणले. बघा, माय अंकल हॅज लेफ्ट फॉर बॉम्बे लास्ट सॅटरडे. आता इथे काय म्हटलं आहे? पहिले तर पहा, हॅज लेफ्ट म्हणजे प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. आणि सॅटरडे म्हणजे पास्ट झाला. सॅटरडे, लास्ट सॅटरडे म्हणजे पास्ट झाला. आता टेन्स आणि हा लास्ट सॅटरडे मॅच होत नाही आहे. तुम्ही लास्ट सॅटरडेला तर बदलू नाही शकत ना. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, कुठे गडबड आहे? टेन्समध्ये गडबड आहे. तर तुम्ही इथनं हॅज काढू शकता. माय अंकल लेफ्ट फॉर बॉम्बे लास्ट सॅटरडे. आपोआप हे सेंटेन्स कशात येऊन जाईल? हे सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये चाललं जाईल, सिम्पल पास्टमध्ये. म्हणजे बेसिकली काय, हॅज लेफ्ट हे प्रेझेंटवाला आहे आणि सॅटरडे हे पास्टवाला आहे. दोघं मॅच होत नाही, तर टेन्स बदलून टाकू किंवा टेन्समध्ये एरर आहे. सिम्पल. ठीक, चलो और एक हे बघा बरं, पाचवं. जमलं? आलं लक्षात? काही आलं असेल. काय म्हटलंय? अ कम्प्युटर व्हायरस वर्क्स एक्झॅक्टली लाईक द बायोलॉजिकल व्हेरायटी विच इन्व्हेड द ह्युमन बॉडी असं म्हटलंय. आता तुम्ही इथे बघा, अ कम्प्युटर व्हायरस, व्हायरस सिंगल व्हायरससाठी म्हटलं, व्हायरस वर्क्स म्हणजे इथे सब्जेक्ट आणि वर्क तुमचा ॲग्री होतोय. हा सिंग्युलर आहे, हा V5. ते जास्त V1 V5 मध्ये गोंधळत असाल ना तर लक्ष द्या, इकडे एस नसेल लागला ना तर इकडे लावत जा, बाकी काही जास्त डोकं नाही लावायचं है ना. तर कम्प्युटर व्हायरस वर्क्स एक्झॅक्टली लाईक द बायोलॉजिकल व्हेरायटी विच. आता हा विच कोणासाठी वापरला? बायोलॉजिकल व्हेरायटीसाठी. त्या बायोलॉजिकल व्हेरायटीसाठी विच वापरला. आता व्हेरायटी आहे की व्हेरायटीज आहे? व्हेरायटी सिंग्युलर, सिंग्युलर आहे म्हणजे इथे मग इन्व्हेड चालेल का? नाही. बायोलॉजिकल व्हेरायटी विच इन्व्हेड्स द ह्युमन बॉडी, काहीच नाही. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा एरर आहे ना. तिकडे सिंग्युलर नाऊन असल्यामुळे तुम्ही फक्त इकडे इन्व्हेड्स वापरायला पाहिजे. बायोलॉजिकल व्हेरायटी विच इन्व्हेड्स, ठीक आहे, द ह्युमन बॉडी. आणि एक लास्ट वालं बघा. जमलं? काय म्हटलंय? देअर इज अ बॅक्स व्हायोलिन कॉन्सर्ट, बॅक्सचे व्हायोलिन कॉन्सर्ट आहे ऑन द रेडिओ ॲट 6 PM धिस इव्हिनिंग. हां, एक रेडिओवर एक व्हायोलिन कॉन्सर्ट आहे 6 PM द इव्हिनिंग. हा विषय काय आहे की 6 PM इज ऑलरेडी इव्हिनिंग. एक तर तुम्ही 6 PM म्हणा, नाही तर धिस इव्हिनिंग म्हणा, दोन्ही ॲट ए टाइम नाही वापरू शकत. दोनों एट ए टाइम नहीं यूज कर सकते. एक तो 6 PM बोलो
तो धिस इव्हिनिंग निकाल दो. आणि जर तुम्हाला धिस इव्हिनिंग ठेवायचं असेल तर हे PM काढा, सॉरी हे PM काढा आणि इथे इथे लिहा 6 o'clock. तर इथे एक तर 6 o'clock इन द इव्हिनिंग और 6 o'clock धिस इव्हिनिंग असं लिहा, नाही तर धिस इव्हिनिंगच काढून टाका, म्हणजे 6 PM ठेवलं तरी होऊन जातं. राईट. तर आज आपण 10 शब्दही पाहिले आहे. हिंदूमधलं एक एडिटोरियल पाहिलं, त्याच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केले आणि शेवटी हे ग्रामरचे एरर डिटेक्शनचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. आय होप यू हॅव लाईक्ड दिस सेशन. ही अपेक्षा करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मिशन मोडवर नेक्स्ट 6 मंथ तयारी करायची आहे. रोजचे 10 शब्द रीडिंग आणि सेंटेन्सेस आलेच पाहिजे. ठीक है, तो आज यहीं रुकेंगे. थैंक यू वेरी मच.